हर बँक फेल डाऊन फ्रॉम हर पर्स. PYQ मधील क्वेश्चन रिपीट झालेला आहे. कळलं? द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स अबाउट मीन्स. आणि त्यावेळेस सुद्धा आता इथे जे आन्सर आहे ना, हर बँक फेल डाऊन फ्रॉम हर पर्स. पर्स मधून बँक पडली म्हणजे काय झालंय? आता एक बँक म्हणजे काय असतं माहितीये का? एक तर आपल्याला माहिती आहे आपण जिथं पैसे ठेवतो, पैसे काढतो, ती बँक आपली. हा, दुसरा मिनिंग आहे त्याचा, नदीचा जो किनारा असतो ना, बँक ऑफ द रिव्हर, नदीचा किनारा, त्याला आपण म्हणतो बँक. दुसरा मिनिंग. आणि तिसरा मिनिंग आहे जो चाव्यांचा जुडगा असतो ना, त्याला आपण म्हणतो बँक. आता पर्स मधून मला सांगा, पैशांची बँक एका पर्स मधून पडणार आहे का? संबंध नाही. नदीचा किनारा काय घेऊन चालली आहे का ती पर्स मध्ये स्वतःच्या? संबंध नाही. तो आहे रो ऑफ कीज. ओके, म्हणजे चाव्यांचा जोडगा. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन काय बँक पर्स मध्ये घेऊन चालती का बाई? ओके, बॅलन्स असं काय होत नाही. साईड ऑफ द रिव्हर घेऊन चालणार आहे का? काही पण ऑप्शन द्यायच्या. मग राहतात कोणता? बी आणि सी जर गेला तर राहिला कोणता ऑप्शन? ए आणि डी. बॅलन्स असं म्हणू शकतो, पण बँक या शब्दाचा अर्थ होतच नाही ना बॅलन्स. कळाले? रो ऑफ द कीज इज द आन्सर, ओनली डी. आणि डी बघा नंबर 4 ला असताना डी, डी 4 ला आहे तिथं. ऑप्शन जे आन्सर ऑप्शन्स आहेत ना त्याच्यामध्ये नंबर 1 ला आहे. आणि मग नंबर 1 ला जाऊनच गोल करायचं. कळालंय का?